घरी पोहोचलो, पण त्याआधी आज सकाळी सकाळी जवळजवळ 6 सव्वा 6लाच उठलं होतं आणि काकू 3 दिवस नाही आहे म्हणून म्हटलं पप्पांची थोडीशी जेवणाची तयारी करून जाऊयात. तर पप्पांसाठी रिलायन्समधून ऑलरेडी भाज्या आणलेलं होतं. त्याची आज छोट्या वांग्यांची मस्तपैकी मसाल्याची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवण्याचा प्रयत्न होता. कारण पप्पा घरी ही जी भाजी आहे ना ही खूप कमी बनते, कारण वरूनला तशीही भाजी आवडत नाही. भाजीच टाकून दिली आणि अव्याशला म्हटलं स्नॅक्समध्ये काय घ्यावं रस्त्याने, म्हणून नाचणीचा एक पापड रोस्ट करून घेतला. कारण बाहेरचं खाण्यापेक्षा ना रोस्ट केलेलं पापड मखाना ह्या गोष्टी नेहमी बेस्ट. भाजीत होत होती तोपर्यंत सगळं आवरलं आणि निघालो आमच्या प्रवासाला. आता रस्त्यामध्ये ना अव्यांश तर जोपर्यंत ओके होतं तोपर्यंत ठीक आहे, नंतर झोपल्यानंतर म्हटलं चला झोप झाल्यानंतर कुठेतरी छानपैकी खाण्यासाठी बसतो. इथं जे आम्ही हे रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही नेहमी खाण्यासाठी बसतो आणि इथली मिसळ वगैरे नेहमीच एन्जॉय करतो. पण ह्यावेळेस मिसळसाठी अजिबात मूड नव्हता, म्हणून आहे ना पहिलं प्रोटीनचा सोस घेतला आणि सगळं जेवण वगैरे चाललं. संध्याकाळी जवळजवळ 4-4:30 वाजता घरी पोहोचलो आणि भाजीचं गिफ्ट तिच्या हातात दिलं. ते बघून ती थोडीशी स्टार्टिंगला घाबरली, नंतर छानपैकी खेळायला लागली. सो चलो व्लॉग इथे एंड करते. भेटू छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत